नमस्कार मित्रांनो, सक्सेस इंग्लिश स्पीकिंग ए टू झेड या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आपणास माहितीच आहे की हा चॅनल इंग्रजी शिकणाऱ्या प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आहे. त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न करत आहोत आणि पुढेही आम्ही आमचे प्रयत्न असेच चालू ठेवणार आहोत. तुम्ही जर आजच आमच्या चॅनलला भेट देत असाल तर कृपया तुम्ही आमच्या पूर्वीचे व्हिडिओ बघा आणि स्टेप बाय स्टेप करत करत इथपर्यंत या, म्हणजे तुम्हाला सगळं व्यवस्थित लक्षात येईल. आमचा चॅनल फक्त छोट्यांसाठीच आहे असं समजू नका. छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आमच्या चॅनलचा वापर करून व्यवस्थित इंग्रजी शिकू शकतात. त्यामुळे तुम्ही अजूनपर्यंत जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून तुमचे मित्रमैत्रीण असतील, प्रियजन असतील त्यांनाही या चॅनलचा लाभ घेता येईल. चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करू. आज आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सिन्सचा वापर, उपयोग आणि सर्वसमावेशक वाक्य. आता सिन्सचा वापर, उपयोग केव्हा केला जातो? तर सिन्सचा वापर वाक्यात अशासाठी की, च्या वेळेपासून, तेव्हापासून, पासून, विशिष्ट काळापासून, त्यानंतर किंवा त्यानंतर, आतापर्यंत, असल्यापासून, असल्याने, कारण अशा विविध अर्थांनी केला जातो. लक्षात घ्या, अशासाठी की, च्या वेळेपासून, तेव्हापासून, पासून, विशिष्ट काळापासून, त्यानंतर किंवा त्यानंतर आतापर्यंत, असल्यापासून, असल्याने, कारण अशा विविध अर्थाने केला जातो. आता वाक्याच्या अर्थानुसार योग्यता शब्दांचा वापर केला जातो. सिन्सचा वापर शब्दयोगी अव्यय, लक्षात घ्या, शब्दयोगी अव्यय, क्रियाविशेषण आणि उभयान्वयी अव्यय म्हणून वाक्यात केला जातो. म्हणजे शब्दयोगी अव्ययासाठी पण यूज केला जातो, क्रियाविशेषणसाठी पण यूज केला जातो आणि उभयान्वयी अव्यय म्हणून पण वाक्यात यूज केला जातो. हे लक्षात घ्या. आता त्याची वाक्य बघा. हा झाला त्यांचा अर्थ, म्हणजे वापर आणि उपयोग कसा केला जातो हे तुम्हाला आता वर लक्षात आलं असेल की कुठल्या कुठल्या ह्याच्यासाठी, कुठल्या कुठल्या म्हणजे वाक्यासाठी ते यूज केलं जातं, त्याचा अर्थाप्रमाणे त्याची रचना केली जाते. आता बघा, सिन्सची अत्यंत महत्त्वाची सर्वसमावेशक वाक्य बघूयात, म्हणजे आपल्या व्यवस्थित लक्षात येईल. वाक्य बघा, ती 2010 पासून संसद सदस्य आहे. ती 2010 पासून संसद सदस्य आहे. वाक्य ना, शी हॅज बीन अ मेंबर ऑफ पार्लिमेंट सिन्स 2010. शी हॅज बीन अ मेंबर ऑफ पार्लिमेंट सिन्स 2010. लक्षात घ्या, 2010 पासून म्हणजे च्या वेळेपासून, 2010च्या वेळेपासून ती काय, च्या वेळेपासून किंवा तेव्हापासून ती काय आहे, संसद सदस्य आहे. म्हणून इथे सिन्स वापरलेला आहे 2010मध्ये, 2010 म्हणून. शी हॅज बीन अ मेंबर ऑफ पार्लिमेंट सिन्स 2010 असं आलेलं आहे. त्याच्यानंतर दुसरं वाक्य बघा, तेव्हापासून खरोखर काय बदलले आहे? तेव्हापासून खरोखर काय बदलले आहे? वाक्य आहे ना, सिन्स देन व्हॉट हॅज रिअली चेंज. सिन्स देन व्हॉट हॅज रिअली चेंज म्हणजे तेव्हापासून, त्या विशिष्ट वेळेपासून, म्हणून सिन्स देन आलेलं आहे. लक्षात, सिन्स देन व्हॉट हॅज रिअली चेंज्ड अँड क्वेश्चन्स मार्क आलेलं आहे. त्याच्यानंतर तिसरं वाक्य बघा, मी त्यांना पाहून खूप दिवस झाले आहे. मी त्यांना पाहून खूप दिवस झाले आहेत. वाक्य आहे ना, इट्स सो लॉंग सिन्स आय सॉ देम. इट्स सो लॉंग सिन्स आय सॉ देम म्हणजे खूप वेळ झालेला आहे, म्हणजे वेळेपासून मी त्यांना पाहिलेलं नाही आहे असं आहे. ते वेळेपासून म्हणजे त्या पर्टिक्युलर टाईमपासून, म्हणून इथे सिन्स आलेला आहे. इट्स सो लॉंग सिन्स आय सॉ देम. आय सॉ देम कारण मी बघितल्यापासून, म्हणजे भूतकाळ आहे म्हणून सीचं सॉ केलेलं आहे, लक्षात घ्या. त्याच्यानंतर देम म्हणजे त्यांना. त्याच्यानंतर चौथं वाक्य, मी 6 वर्षाची असल्यापासून मी पोहत आहे. मी 6 वर्षाची असल्यापासून मी पोहत आहे. वाक्य ना, आय हॅव बीन स्विमिंग सिन्स आय वॉज 6 इयर्स ओल्ड. आय हॅव बीन स्विमिंग सिन्स आय वॉज 6 इयर्स ओल्ड म्हणजे मी 6 वर्षाची असल्यापासून, असल्यापासून म्हणजे त्या वर्षापासून
म्हणून सिन्स इथे यूज केलेला आहे. आय वॉज 6 इयर्स ओल्ड म्हणजे 6 वर्षाची होती तेव्हापासून. हॅज बीन स्विमिंग म्हणजे मी पोहत आलेली आहे असं आहे ते. आय हॅव बीन स्विमिंग सिन्स आय वॉज 6 इयर्स ओल्ड. हॅव बीन आणि स्विमिंग तुम्हाला लक्षात आलं असेल कुठला काळ आहे ते. चालू पूर्ण वर्तमान काळ. हॅव प्लस बीन प्लस क्रियापदाला चौथं रूप किंवा ING असं आहे ते. त्याच्यानंतर नेक्स्ट 5वं वाक्य बघा. तुमचे शेवटचे पत्र आल्यापासून खूप दिवस झाले आहे. तुमचे शेवटचे पत्र आल्यापासून खूप दिवस झाले आहे. वाक्य ना इट्स लॉंग टाईम सिन्स युअर लास्ट लेटर. इट्स लॉंग टाईम सिन्स युअर लास्ट लेटर म्हणजे तुमचं लास्ट लेटर पत्र आल्यापासून खूप दिवस झाले आहेत असं वाक्य आहे ते. म्हणून सेन्स यूज केलेला आहे आल्यापासून. त्याच्यानंतर नेक्स्ट 6वं वाक्य. मी 2012पासून इथे काम करत आहे. मी 2012पासून इथे काम करत आहे म्हणजे त्या वेळपासून काम करत आहे. म्हणून वाक्य कसं आहे ना आय हॅव बीन वर्किंग हिअर सिन्स 2012. आय हॅव बीन वर्किंग हिअर सिन्स 2012 असं आलेलं आहे वाक्य म्हणजे 2012पासून म्हणून. त्याच्यानंतर नेक्स्ट 7वं. ते खूप महाग असल्याने मी त्या दुकानात जात नाही. ते खूप महाग असल्याने मी त्या दुकानात जात नाही. वाक्य आहे ना सिन्स इट इज सो एक्सपेन्सिव्ह आय डोंट गो टू दॅट शॉप किंवा स्टोर. वाक्य आहे ना सिन्स इट इज सो एक्सपेन्सिव्ह म्हणजे ते खूप महाग आहे. ते खूप महाग असल्यामुळे आय डोंट गो टू दॅट शॉप किंवा आय डोंट गो टू दॅट स्टोर असं म्हटलं तरी चालेल. अँड लास्टला फुल स्टॉप आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट 8वं वाक्य. ती चांगली असल्याने सर्वांना ती आवडते. ती चांगली असल्याने सर्वांना ती आवडते. वाक्य ना असल्यानेसाठी सेन्स यूज केलेला आहे. वाक्य बघा. सिन्स शी इज नाईस एव्हरीबडी लाईक्स हर. सिन्स शी इज नाईस एव्हरीबडी लाईक्स हर. लाईक्स कशाला आलेला आहे लक्षात घ्या. एव्हरीबडी आहे. साधा वर्तमान काळ आहे म्हणजे प्रत्येकाला प्रत्येक माणसाला म्हणजे सर्वांना ती आवडते. म्हणून इथे लाईकला एस लागलेला आहे. लाईक्स झालेलं आहे आणि हर हर म्हणजे ती अशा दृष्टीने ते वाक्य बनवलेलं आहे. सिन्स शी इज नाईस एव्हरीबडी लाईक्स हर. त्याच्यानंतर नेक्स्ट 9वं वाक्य पहा. आम्ही तिथे लवकर पोहोचलो असल्याने आम्हाला चांगल्या जागा मिळाल्या आहेत. आम्ही तिथे लवकर पोहोचलो असल्याने आम्हाला चांगल्या जागा मिळाल्या आहेत. असल्याने पोचलो असल्यानेसाठी सिन्स यूज केलेला आहे बघा. सिन्स वी गॉट देअर अर्ली वी गॉट गुड सीट्स. सिन्स वी गॉट देअर अर्ली वी गॉट गुड सीट्स. गुड सीट्स म्हणजे चांगल्या जागा म्हणजे अर्ली म्हणजे लवकर पोचल्याने असं आहे ते. त्याच्यानंतर नेक्स्ट 10वं वाक्य. आम्ही जाऊ कारण आमच्याकडे थोडा वेळ आहे. आम्ही जाऊ कारण आमच्याकडे थोडा वेळ आहे. वाक्य ना वी विल गो सिन्स वी हॅव सम फ्री टाईम. वी विल गो सिन्स वी हॅव सम फ्री टाईम्स म्हणजे आमच्याजवळ काय आहे थोडा टाईम आहे. विल गो म्हणजे जाऊ कारण भविष्यकाळ असल्यामुळे विल यूज केलेलं आहे आणि गो आलेलं आहे. त्याच्यानंतर कारण इथे कारणसाठी सेन्स यूज केलेला आहे. तुमच्या लक्षात आलं असेल की कसं यूज केलं जातं कुठल्या कुठल्या शब्दासाठी. बघ आम्ही जाऊ कारण आमच्याकडे थोडा वेळ आहे म्हणून वी विल गो सिन्स वी हॅव सम फ्री टाईम्स असल्यामुळे कारणामुळे. त्याच्यानंतर 11वं वाक्य. तो तिला हायस्कूलपासून ओळखतो. तो तिला हायस्कूलपासून ओळखतो. वाक्य ना ही हॅज नोन हर सिन्स हायस्कूल. ही हॅज नोन हर सिन्स हायस्कूल म्हणजे हायस्कूलमध्ये असल्यापासून तो तिला ओळखतो असं आहे तो. त्याच्यानंतर नेक्स्ट 12वं. कविताला ही बातमी कळल्यापासून ती रडत आहे. कविताला ही बातमी कळल्यापासून ती रडत आहे. वाक्य आहे ना कविता हॅज बीन क्राईंग सिन्स शी हर्ड दी न्यूज. कविता हॅज बीन क्राईंग सिन्स शी हर्ड दी न्यूज म्हणजे ती बातमी ऐकल्यापासून तिला रडायला येत आहे. ती तेव्हापासून सतत रडत आहे म्हणून इथे सेन्स यूज केलेला आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट 13वं. तू या शहरात नवीन असल्याने तुला हवे असल्यास मी तुला फिरायला घेऊन येईन. तू या शहरात नवीन असल्याने तुला हवे असल्यास मी तुला फिरायला घेऊन येईन. वाक्य ना
सिन्स यू आर न्यू टू धिस सिटी म्हणजे तू नवीन असल्यामुळे आय विल शो यू अराउंड इफ यू वॉन्ट. आय विल शो यू अराउंड इफ यू वॉन्ट म्हणजे तुला हवे असल्यास मी तुला फिरायला घेऊन येईल म्हणजे मी तुला सर्व दाखवेन असं आहे ते वाक्य. म्हणून आय विल शो आलेलं आहे. सिन्स यू आर न्यू टू धिस सिटी आय विल शो यू अराउंड इफ यू वॉन्ट म्हणजे तुझी इच्छा असल्यास, तुला हवे असल्यास, तुला आवड असल्यास असं पण आपण म्हणू शकतो. मी तुला फिरायला घेऊन येईन असं आहे वाक्य ते. त्याच्यानंतर नेक्स्ट 14वं. मी तिला कॉलेजपासून पाहिले नाही. मी तिला कॉलेजपासून पाहिले नाही म्हणजे त्या काळापासून मी तिला पाहिले नाही. वाक्य ना आय हॅवंट सीन्स हर सिन्स कॉलेज. आय हॅवंट सीन्स हर सिन्स कॉलेज. सिन्स म्हणजे कॉलेजपासून. त्याच्यानंतर नेक्स्ट 15वं वाक्य. मी आज सकाळपासून तुझी वाट पाहत आहे. मी आज सकाळपासून तुझी वाट पाहत आहे म्हणजे वाट पाहत आलेलो आहे असं वाक्य. वाक्य ना शी हॅज बीन वेटिंग फॉर यू सिन्स मॉर्निंग. शी हॅज बीन वेटिंग फॉर यू सिन्स मॉर्निंग. मी नाही ती आहे ती आज सकाळपासून म्हणजे ती म्हणून शी आलेलं आहे. शी हॅज बीन वेटिंग फॉर यू सिन्स मॉर्निंग म्हणून. त्याच्यानंतर नेक्स्ट 16वं वाक्य. तू हॉस्पिटलमधून आल्यापासून खूप बरी किंवा चांगली दिसत आहेस. तू हॉस्पिटलमधून आल्यापासून खूप बरी किंवा चांगली दिसत आहेस. वाक्य ना यू आर लुकिंग मच बेटर सिन्स यू केम आउट ऑफ हॉस्पिटल. यू आर लुकिंग मच बेटर सिन्स यू केम आउट ऑफ हॉस्पिटल. केम आउट म्हणजे हॉस्पिटलमधून बाहेर पडल्यापासून म्हणजे बाहेर आल्यापासून. यू आर लुकिंग मच बेटर म्हणजे तू खूप चांगली किंवा बरी दिसत आहेस. त्याच्यानंतर पासूनसाठी म्हणून त्या विशिष्ट काळासाठी सिन्स यूज केलेला आहे लक्षात घ्या. त्याच्यानंतर नेक्स्ट 17वं वाक्य. तू खूप व्यस्त असल्याने मी निघून जाईन. तू खूप व्यस्त असल्याने मी निघून जाईन म्हणजे तू खूप व्यस्त आहे तर मी निघून जाईन असं वाक्य आहे. वाक्य ना सिन्स यू आर बिझी आय विल लिव्ह. सिन्स यू आर बिझी आय विल लिव्ह. आय विल लिव्ह म्हणजे मी निघून जाईन. सिन्स यू आर बिझी म्हणजे असल्यानेसाठी सिन्स यूज केलेला आहे. यू आर बिझी म्हणजे तू बिझी असल्यामुळे व्यस्त असल्यामुळे. त्याच्यानंतर नेक्स्ट 18वं वाक्य. आम्ही जुलैपासून एकत्र काम करत आहोत. आम्ही जुलैपासून एकत्र काम करत आहोत. वाक्य ना वी हॅव वर्क टुगेदर सिन्स जुलै. वी हॅव वर्क टुगेदर सिन्स जुलै म्हणजे जुलै महिन्यापासून आतापर्यंत आम्ही काय करत आहोत एकत्र काम करत आहोत म्हणून वी हॅव वर्क टुगेदर सिन्स जुलै असं आहे वाक्य ते. त्याच्यानंतर नेक्स्ट 19वी. दिव्या किशोरवस्थेपासून योगा करत आहे. दिव्या किशोरवस्थेपासून योगा करत आहे म्हणजे टीनेजरपासून म्हणजे त्या वेळेपासून ती काय योगा करत आहे. वाक्य ना दिव्या हॅज बीन प्रॅक्टिसिंग योगा सिन्स शी वॉज अ टीनेजर. दिव्या हॅज बीन प्रॅक्टिसिंग योगा सिन्स शी वॉज अ टीनेजर म्हणजे किशोरावस्थेपासून ती योगा करत आहे असं आहे म्हणजे चालू आहे करत ती कंटिन्यू तिचं चालू आहे म्हणून हॅज बीन प्रॅक्टिसिंग आलेलं आहे लक्षात घ्या. हॅज बीन प्रॅक्टिसिंग चालू पूर्ण वर्तमान काळ. त्यानंतर नेक्स्ट 20वं वाक्य बघा. आपण प्रवासाबद्दल बोलत असल्याने मला माझ्या दुबईच्या प्रवासाबद्दल एक गोष्ट सांगायची आहे. म्हणजे आपण प्रवासाबद्दल चर्चा करत असल्याने किंवा बोलत असल्याने मला माझ्या दुबईच्या प्रवासाबद्दल एक गोष्ट सांगायची आहे. वाक्य येणार आता सिन्स वी आर टॉकिंग अबाउट ट्रॅव्हल. हे कसं आहे वाक्य बघा. आपण प्रवासाबद्दल बोलत असल्याने ह्याच्यासाठी यूज केलेलं आहे बघा. सिन्स वी आर टॉकिंग अबाउट ट्रॅव्हल तर मला माझ्या दुबईच्या प्रवासाबद्दल एक गोष्ट सांगायची आहे. हे कसं आहे ना आय वूड लाईक म्हणजे माझी अशी इच्छा आहे की मी तुमच्यासोबत पण माझ्या दुबईच्या प्रवासाबद्दलची गोष्ट शेअर करेन म्हणून तिथे आलेलं आहे वाक्य बघा. आय वूड लाईक टू शेअर अ स्टोरी अबाउट माय ट्रिप टू दुबई. सिन्स वी आर टॉकिंग अबाउट ट्रॅव्हल आय वूड लाईक टू शेअर अ स्टोरी अबाउट माय ट्रिप टू दुबई असं वाक्य आहे. म्हणजे आय वूड लाईक टू शेअर म्हणजे मला पण तुमच्याशी शेअर करायला आवडेल म्हणजे इच्छा आहे आवड आहे की दुबईच्या स्टोरीबद्दल प्रवासाबद्दल मला पण तुम्हाला गोष्ट सांगायची इच्छा आहे आवड आहे असं आहे ते वाक्य.
म्हणून वाक्य ओव्हरऑल वाक्य झालेलं आहे, सिन्स वी आर टॉकिंग अबाउट ट्रॅव्हल आय वूड लाईक टू शेअर अ स्टोरी अबाउट माय ट्रिप टू दुबई. अशा प्रकारे ही वाक्य आहेत. सिन्स केव्हा केव्हा वापरला जातो, त्याचा अर्थ काय आहे तो आपण अगोदरच पाहिलेला आहे स्टार्टिंगमध्ये. त्याप्रमाणे ही वाक्य बनवलेली आहे. त्याच्यामध्ये पण तुमच्या लक्षात आलं असेल की कशी वाक्य बनवली जातात, कसा त्याचा मीनिंग होतो तो. त्याच्यामुळे व्यवस्थित लक्ष देऊन ती वाक्य करा. लक्षात आलं नसेल तर व्हिडिओ बघा. त्याचप्रमाणे तुम्हाला अगोदरचे पण व्हिडिओ कशाला बघायला सांगतो की कारण हे जी सेन्स वगैरे जे आम्ही आहे सेन्स वगैरे जी आहेत दिलेली आहेत, शब्द वगैरे जी शब्दयोगी अव्ययमध्ये पण येतात, क्रियाविशेषण म्हणून पण येतं, त्याचप्रमाणे कंजंक्शन म्हणून पण येतं. त्याच्यामुळे ती आम्ही अगोदर पण दिलेली आहे. तुम्ही जर पहिल्यापासून ती बघत असाल तर तुमच्या ते व्यवस्थित लक्षात येईल. त्यामुळे आम्ही परत परत सांगत आहोत की तुम्ही पहिल्यापासून सुरुवात करा. पहिल्यापासून सुरुवात करा. वेळ लागेना, वेळ किती पण लागू दे, पण मेनली काय आहे की आपल्याला लक्षात येणं खूप महत्त्वाचं आहे. कारण तुम्ही डायरेक्टली इथे येऊन जर बघत असाल, काय करत असाल, तर तुम्हाला ते लक्षात येणार नाही. कन्फ्युजन होईल आणि तुम्हाला ते डिफिकल्ट वाटणार. त्याच्यामुळे म्हणतो आहे की वेळ लागू द्या. आम्ही जरी पुढे गेलो असलो तरी तुम्ही हळूहळू करून करून इथपर्यंत पोहोचू शकता. त्याच्यामुळे व्यवस्थित लक्ष देऊन करा आणि एक टॉपिक घेऊन ज्याप्रमाणे आम्ही दिलेलं आहे सिस्टमॅटिकली त्याप्रमाणेच तुम्ही ते या. म्हणजे तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल. त्याचप्रमाणे तुमच्या मदतीसाठी पण आमचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स पण आहेत. त्यांना पण भेट द्यायला विसरू नका. त्यांची आठवण करून देतो की आमचं फेसबुक पेज आहे इंग्लिश स्पीकिंग विथ स्वप्नील स्मिताचा भाऊ. त्याचप्रमाणे प्रतिलिपी मराठी अकाउंट पेज आहे स्मिताचा भाऊ म्हणून. लिंक्डइन अकाउंट आहे एन स्वप्नील स्मिताचा भाऊ म्हणून. त्याचप्रमाणे इंस्टाग्राम अकाउंट आहेत नाईक स्वप्नील. तिथे जाऊन आम्हाला फॉलो करायला विसरू नका. त्याचप्रमाणे आमचं नवीन यूट्यूब चॅनल पण ओपन झालेलं आहे. त्याचं नाव आहे सक्सेस इंग्लिश स्पीकिंग शॉर्ट्स. त्याची यूट्यूब चॅनल लिंक आहे https://www.youtube.com/@स्वप्नील नाईक A1. यूट्यूब हँडल लिंक आहे @स्वप्नील नाईक A1. त्यामुळे तिथे पण बरेचसे आम्ही शब्द देणार आहोत आणि तिथे सुरुवात ऑलरेडी झालेली आहे. त्याच्यामुळे तिथे व्हॉकॅब्युलरीसाठी तुम्हाला खूप महत्त्वाचं पडेल. कारण व्हॉकॅब्युलरी पण तेवढीच इम्पॉर्टंट आहे. कारण वाक्य बोलताना आपल्याला शब्द पण लक्षात यायला पाहिजे. त्याच्यामुळे वर्ल्ड बिल्डिंग लक्षात घेऊन आम्ही काय केलेलं आहे हा चॅनल बनवलेला आहे. त्यामुळे तो पण खूप महत्त्वाचा आहे. तिथे जाऊन पण नक्की ते शब्द बघा. त्यामुळे काय होईल तुमचं शब्द भांडार जे आहे ते तुमचं वाढेल. ते आणि तिथे जाऊन सबस्क्राईब करायला पण विसरू नका. त्याचप्रमाणे जास्तीत जास्त लोकांशी शेअर करा. म्हणजे त्यांनाही या चॅनलचा फायदा घेता येईल, उपयोग करता येईल. चला तर मग आता आपण भेटणार आहोत नेक्स्ट व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहा, इंग्रजी शिकत राहा. धन्यवाद.